हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे नाशिक महानगरपालिकेची ही पदभरती आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे ही टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बऱ्याच दिवसापासून टेक्निकलचं कुठलाही अपडेट येत नव्हता, पण आता इथे जी कोर ब्रांचेस आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. तर ही व्हिडिओला शेवटपर्यंत सगळ्यांना नक्की बघायचं आहे आणि पूर्ण जाणून घ्यायचं आहे की काय क्रायटेरिया आहे, एक्झाम फीज, काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, कोण इलिजिबल आहेत. तर ह्याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता नाशिक महानगरपालिकेअंतर्गत गट क ग्रुप सी गट कची ही पदभरती आहे आणि अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे पदभरतीच्या मार्गाने इथे त्यासाठीच ही जाहिरात आलेली आहे आणि ती भरण्यात येणार आहे. शैक्षणिक अर्हता इतर अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये अभियांत्रिकी सेवेसाठी ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये गट क संवर्गातील 114 पदांकरिता अर्ज करण्यासाठी कालावधी इथे देण्यात आलेली आहे. 10/11/2025 म्हणजे 10 नोव्हेंबर 2025 पासून एक्झाम फॉर्म फिलिंगला ही सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आता म्हणजे 10 दिवसांनी एक्झाम फॉर्म फिलिंगला सुरुवात होऊन जाणार आणि त्यानंतर जो 12 म्हणजे डिसेंबरच्या 1 तारखेपर्यंत 1 डिसेंबर म्हणजे 1/12/2025 तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता. तरीही जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जे वेबसाईट दिलेली आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता www.nmc.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आपलं फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही करू शकता. ठीक आहे. या संपूर्ण जाहिरातीमध्ये तुम्हाला पदाचे नाव, वेतन श्रेणी आणि कुठली ब्रांच इलिजिबल आहे ही सविस्तर दिलेलं आहे. त्याची आपण आता चर्चा करू पुढे. बघा, इथे एकूण 9 पोस्ट आहेत. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनवर बघू शकता पदाचं नाव दिलेलं आहे, वर्ग दिलेला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार इथे हे दिलेलं आहे जी वेतन श्रेणी. पण आता तुम्हाला 8वा वेतन आयोग सुरू होणार आहे तर त्याच्यानुसार तर सॅलरीमध्ये बराचसा इन्क्रीमेंट राहील. पदसंख्या इथे दिलेली आहे. पहिलं पद जे आहे सहाय्यक अभियंता विद्युतचं, त्यामध्ये 3 जागा आहेत. दुसरं पद आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलचं, त्यामध्ये 15 जागा आहेत. मग परत यांत्रिकीवाल्यांचे आहेत 4 जागा. मग कनिष्ठ म्हणजे ज्युनियर इंजिनियरच्या 7 जागा आहेत. त्यानंतर परत कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्युनियर इंजिनियरच्या एकूण 46 जागा आहेत. नंतर आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी 9 जागा आणि कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी 3 जागा. ठीक आहे. तर सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी 24 जागा आहेत. म्हणजे एकंदरीत स्थापत्यासाठी जास्त जागा आहेत. बघा, स्थापत्य ज्युनियर इंजिनियरला 46 आणि परत कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी 24 आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 3 जागा आहेत. तरीही जे टेक्निकलचे उमेदवार आहेत महानगरपालिकेच्या जॉब ह्या स्थायी स्वरूपाच्या जॉब असतात, त्यांची ट्रान्सफर नसते आणि तुम्हाला एकाच ठिकाणी जॉब करायचं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर ही जॉब एकदम चांगली आहे, टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आहे. आणि का बरं मी चांगली म्हणते की कारण सरळ सेवेमार्फत होणार आहे. एकच एक्झाम तुम्हाला द्यायचे आहे, टेक्निकल राहणार आहे आणि बऱ्यापैकी एका एक्झाममध्ये झालं तर तुमचं खूप चांगलं आहे ना. पुढे इंटरव्ह्यूज वगैरे या सगळ्यांची काही गरज पडणार नाही आहे तुम्हाला आणि स्थायी जॉब आहे, एकाच ठिकाणी स्थिर राहणार, तुम्हाला स्थिर पोस्टिंग मिळेल नाशिकला. ठीक आहे. तर आता पुढे बघा, जर ऑनलाईन अर्जाची डेट तर आपण डिस्कस केली आहे. 10/11/2025 सुरुवात होणार आहे आणि 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही भरू शकता. परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला हॉल तिकीटचं मेसेज किंवा मेल हे येणार आणि त्यानंतर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. आता महत्त्वाचा विषय, परीक्षा शुल्क जे खुल्या प्रवर्गात मोडतात त्यांच्यासाठी 1000 रुपये राहणार आहे आणि जे मागास प्रवर्ग व अनाथ यांच्यासाठी 900 रुपये एक्झाम फीज हे असणार आहे. अशा प्रकारे आपण बघितले आहे पूर्ण. त्यानंतर आता बघा, आता जे बघत आहोत आपण, यापूर्वी आपण फक्त पदं जाणून घेतली. आता आपल्याला माहीत हवं की कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत. तर याच्यासाठी हा क्लिअर चार्ट दिलेला आहे, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. खुल्यासाठी इथे 1 जागा आहे आणि 2 कॅटेगरी वाईज जागा आहेत. OBC आणि इतर कॅटेगरी, काही कॅटेगरीला इथे जागाच नाही आहेत. ठीक आहे. आणि इथे आपण शैक्षणिक पात्रता देखील सोबतच जाणून घेऊ की विद्युत अभियांत्रिकीतील शाखेतील इथे पदवीची गरज आहे. ठीक आहे. शासकीय, निमशासकीय किमान 5 वर्ष काम केल्याचा अनुभव, जी पहिली पोस्ट आहे इथे तुम्हाला अनुभव विचारलेला आहे आणि मराठीचे भाषेचे ज्ञान असणं हा आवश्यक आहे. जी दुसरं पद आहे ते सहाय्यक अभियंता स्थापत्य, जे गटकमध्ये ही एक्झाम जे पद आहे गटकमध्ये मोडते. ठीक आहे. त्यामध्ये जागांचे डिस्ट्रीब्युशन कसे दिले आहे तुम्ही बघू शकता. एकूण 15 पदे आहेत तिथे.
त्यामध्ये यांना देखील स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला पदवी असणे आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि या 3 शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था यामधील 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता यांत्रिकी गट क यासाठी एकूण 4 पदे आहेत. कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि इथे यांत्रिकी म्हटलं की मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री तुम्हाला असणे आवश्यक आहे आणि प्लस तुम्हाला 3 वर्षाचं एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. नंतर आहे ज्युनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता विद्युत. यामध्ये तुम्हाला एकूण 7 जागा आहेत आणि तुम्ही यामध्ये बघू शकता. यामध्ये तुम्हाला 5 वर्षाचा अनुभवाची गरज आहे आणि डिग्री असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. नेक्स्ट पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. यात देखील तुम्हाला सामान्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री 3 वर्ष म्हणजे किमान कमीत कमी 3 वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव असणे आणि मराठी भाषेचं ज्ञान हे तर कंपल्सरी आहे. महाराष्ट्रातील पोस्ट आहे. ठीक आहे. नंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी म्हटलं की मेकॅनिकल. यामध्ये देखील तुम्हाला म्हणजे कुठल्या कास्टला किती जागा आहेत याचं दिलेलं आहे आणि यामध्ये देखील 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि डिग्री असणे आवश्यक आहे. परत तुम्हाला जे अभियंता वाहतूक आहे यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची ME हायवे इंजिनिअरिंग, MTech ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग अशा प्रकारची डिग्री असणे आवश्यक आहे आणि यामध्ये देखील 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे देखील तुम्हाला आवश्यक आहे. पुढे आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क. वेतन श्रेणी दिलेली आहे. जागा कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे. पुढे 3 वर्षाचं यामध्ये देखील अनुभव असणे आवश्यक आहे आणि हे जे सिव्हिल इंजिनिअरची डिग्री असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सगळे पदं बघत आहोत आणि हा लास्ट पद आहे 9. यामध्ये विद्युतचं आहे. यामध्ये देखील तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि डिग्री असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. ही एज म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन पण आपण इथे बघतो आणि पुढे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील बघतो. एकूण 3 जागा आहेत. अशा प्रकारे आपण पूर्ण जे आहे बघितलं आहे की कशा कॅटेगरी वाईज आपल्याला जागा दिलेल्या आहे. एक्झाम फीस देखील बघितलेली आहे. पुढे आपण थोडं एज लिमिट बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 18 तर एज लिमिट लागणारच आहे आणि त्यानंतर जे अराखीव व खुलं आहे कमाल वरीय मर्यादा. ठीक आहे. त्यांच्यासाठी 38, मागासवर्गीयांसाठी 43, जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 43, दिव्यांग माजी सैनिक आहेत तर 45, माजी सैनिक आहे सैनिकी सेवेची कालावधी प्लस 3 वर्षे. ठीक आहे. आणि दिव्यांग उमेदवार कमाल वयोमर्यादा ही 45 असणार आहे आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष. ठीक आहे. वयोमर्यादा ही अंतिम दिनांकाला कन्सिडर करण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढे बघा तुम्ही. आता आपण थोडक्यामध्ये आपण जे एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दल थोडं बघून घेऊ. एक्झामचं पॅटर्नचं स्वरूप देखील इथे दिलेलं आहे आणि सध्याच आपल्याला असं कोण एक्झाम कंडक्ट करतं याची सध्या काही माहिती नाही आहे. आणि एक्झाम फीज आपण परीक्षा शुल्क आपण बघितले आहेत. नॉन रिफंडेबल परीक्षा शुल्क असतो. खुल्या वर्गासाठी 1000 आणि जे मागासवर्गीय व अनाथ आहेत इतर कॅटेगरी त्याच्यासाठी 900 रुपये आहे. ठीक आहे. आता परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊया. ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम म्हणजे जेवढे जे 9 पदे आहेत त्यांच्यासाठी एक्झाम पॅटर्न हा सारखा आहे. बघा, मराठी 15 मार्काची असणारी, इंग्रजी 15 मार्काची, सामान्य ज्ञान 20 मार्काचा आणि संबंधित विषय म्हणजे कोणतं असतो सांगू का? ते म्हणजे टेक्निकल असतं. बघा, जर तुम्ही स्थापत्य म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तिन्ही पोस्ट इथे इलिजिबल आहेत आणि वाहतूकसाठी पण एक पद आहे ते देखील इलिजिबल आहेत. तर त्यांचे जे रिलेटेड म्हणजे सिव्हिल आहे तर सिव्हिल रिलेटेड टेक्निकलचे 50 क्वेश्चन असणार. अभियांत्रिकी म्हणजे स्थापत्य असेल तेच म्हणजे सिव्हिल आणि परत विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकलचे टेक्निकलचे क्वेश्चन्स पण असतील. त्यानंतर तुमचे जे विद्युत झाल्यानंतर जे मेकॅनिकलचे स्टुडंट आहे त्यांचे देखील टेक्निकलचे क्वेश्चन्स असतील. बघा, आणि जे परीक्षेचे जे स्वरूपमध्ये जे माध्यम जे आहे ते मराठी व इंग्रजी राहणार आहे. एकूण प्रश्नसंख्या ही 100 असणार आहे आणि 200 गुणांसाठी असणार आहे. कालावधी तुमची 2 तास असणार आहे आणि MCQ पॅटर्नची ही एक्झाम असणार आहे. ऑलमोस्ट सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला तेच आहे, 2 तास दिलेले जाणार आहेत. काही एक्झामसाठी इथे
तुम्हाला तुम्ही स्क्रीनवर सगळ्यांचे कसं म्हणजे मराठीला 15 क्वेश्चन्स, कनिष्ठ अभियंतासाठी बघू शकता. विद्युतची जी गोष्ट करताय मी, इंग्रजीसाठी 15, सामान्य ज्ञानसाठी 20, संबंधित विषयाचं म्हणजे टेक्निकलसाठी 50 क्वेश्चन्स. अशा प्रकारे आपण एक्झाम पॅटर्न देखील बघितला आहे. 2 तासाची ही एक्झाम राहणार आहे तुमची. परीक्षा शुल्क तुमचे नॉन रिफंडेबल आहे, मी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्याच सूचना इथे दिलेल्या आहेत आणि सगळ्यांचे ऑलमोस्ट सेम आहे. 2 तासासाठी एक्झाम, एकच एक्झाम असणार आहे, काही टेन्शन नाही आहे. तुम्हाला फॉर्म फिलिंग करायची आहे नक्की आणि भरायचं आहे आणि संधीला ग्रॅब करायचं आहे. असेच अपडेट म्हणजे तुम्हाला कसं असते की आपल्याला फॉर्म एक्झाम दिल्यानंतरच कळतं की काय असतं. म्हणून एक्झाम फॉर्म फिलिंग नक्की करायची आहे आणि ट्राय करायचं आहे. प्रत्येक एक्झाम पॅटर्नला समजून अभ्यास करायचा आहे. टेक्निकल तुमचं सायमल्टेनियस सुरूच आहे, फक्त मराठी आणि इंग्लिश आहे, जे की थोडे वेगळे सब्जेक्ट आहेत, तर तुम्ही करू शकता. बरेचसे क्लासेसही अवेलेबल असतात. सरळ सेवेच्या पॅटर्ननी बरेच क्लासेसवाले तयारी करून देतात आपल्याला. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींतून आपण बघितल्या आहेत. आता टेक्निकलसाठीच ही पोस्ट आहे, इथे नॉन टेक्निकलसाठी काही जागा नाहीत. आपण जे टेक्निकलचे उमेदवार आहेत ज्यांची इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे त्या उमेदवारांसाठी ही अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता समजलं असेल नाशिक महानगरपालिकेची संपूर्ण जाहिरात आपण बघितलेली आहे आणि सर्वांनी फॉर्म फिलिंग करायचं आहे. आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धन्यवाद. इथे व्हिडिओ मी थांबवते.